सुरक्षा पोलीस टाइम पालघर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉक्टर आंबेडकर नगर पालघर पूर्व भव्य दिव्य रॅली निघालेली आहे आणि आपल्या सोबत तिथे पालघर पूर्वचे अध्यक्ष ते उपस्थित आहेत। मी त्यांना प्रश्न विचारू इच्छित होतो कसं काय आज आंबेडकर जयंती जी आहे ते त्याच्याबद्दल आपण जो हे छान भव्य दिव्य असा देखावा साकारलेला आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यांना आधी माझा सविनय जय भीम आणि 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आपल्या जयंतीचा कार्यक्रम 3 दिवसापासून आमच्या गावात चालू केला आहे। भव्य मिरवणूक आहे, सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि आम्ही चांगलं डेकोरेशन केलं आहे। त्याच्याने सगळ्यांचे विषय मांडले त्यांचे माहीत तुम्हाला समोर दिसणारच आहे। अशी भव्य दिव्य रॅलीमध्ये आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की आपण इथे जो देखावा व्यवस्था साकारलेला आहे भव्य तो तासाच्या भेटामध्ये आपण म्हणजे कसा सर्व किती उत्साह आणि किती आनंद आहे आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव महोत्सव आहे आणि आम्ही आज आमच्या गावातच नव्हे तर पूर्ण पालघर जिल्ह्यात हा महोत्सव साजरा करीत आहोत आणि खास करून आंबेडकर नगर पालघर पूर्व यांच्या पद्धतीने 3 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जागर चालू केला आहे त्या जागर आज मिरवणुकीच्या रूपाने आम्ही त्याला अंतिम स्वरूप देत आहोत। भव्य दिव्य अशी मिरवणूक उद्या निघालेली आहे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच आपल्या समोर गावामध्ये एक जल्लोष कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मोठा असा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे एक लोकांपर्यंत एक चांगला मेसेज केला बाबासाहेब आहे गाण्याच्या माध्यमातून त्याबद्दल आपलं काय मत? सगळ्यांना आज आंबेडकर आंबेडकर नगर पालघर आंबेडकर नगरची आमचे उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद राऊत अध्यक्ष सहकारी या लोकांनी विविध जल्लोष हा कार्यक्रम साजरा केला। त्यासाठी एक सुंदर एक मेसेज होता बाबासाहेबांची पासून तिकडे शिवबाईंची जयंती आपण साजरी केलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये 2 वीर जन्मले त्याच्यामधून त्यांनी चांगला संदेश दिला एका आपल्याला लढण्याच्या जगतीला संघर्षाचा आपल्याला संघर्ष केलेला आहे। या प्रकारे हा जो उत्साह आपल्या पालघर तालुक्यात दिसतो गावाच्या वतीने मी सर्व मुलांना धन्यवाद देतो। दिवसाला चांगला प्रकारे कार्यक्रम राबवला गेला आणि त्या प्रकारे जोश आहे त्या सगळ्या लहानापासून पोरापासून आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे असतील सगळ्यांच्या धन लावून मदत केलेली आहे आणि चांगला उत्साह साजरा केलेला आहे। या जयंतीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। या जयंती निमित्त कला आणि क्रीडा याच्यावरती जास्त भर देण्यात आलेला आपल्यासोबत माध्यमातून आम्ही सुंदर माहिती केलं होतं त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतील चित्रकला असेल स्पर्धा असेल आणि त्यानंतर कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनावर आणि जीवनावर प्रबोधनात्मक असे गाणी सादर केली गेली का आमची करण्यात आला आणि मुलांचे आणि महिलांचे कार्यक्रम केले आणि हा जो काही आपण कार्यक्रम पाहतो हा जो आहे हा उत्सवाच्या माध्यमातून आपण या देशाला संपूर्ण एक आपण संदेश देतो। बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने नारा दिलेला आहे आज आपल्याला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळतोय। हा सर्व आमच्या आंबेडकर ग्रामस्थांचं आणि उत्सव कमिटी सर्वांचं अभिनंदन करतो। तसेच आपल्यासोबत देखील उपस्थित आहे। आज जो कन्सेप्ट येथे मला वाटतं का भारताचं संविधान हे बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेलं मूलभूत अधिकार याच्याविषयी जो कन्सेप्ट एखादा सादर केलेला आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घ्यायचं। आपण बघितलं तर भारतीय संविधान जो आहे तो
सर्वात मोठा संविधान आहे आणि भारतीय संविधानाला आपला आत्मा असं म्हटलं जातं. भारतीय संविधान आपल्याला सत्ता नाही बंधुता चे आपल्याला अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा देशवा तयार केले आंबेडकर पालघरच्या वतीनं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं त्याचं आपण योगदान आहे. तर आपण कसं त्याचं जतन केलं पाहिजे किंवा आपल्याला अधिकार कुठले दिलेले आहेत आणि ते अधिकार जे आहेत किंवा भारतीय संविधानाने आपल्याला न्याय दिलेला आहे तर त्याचा प्रचार प्रसार करणं हे आपली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. हाच आमच्या आंबेडकर पालघर कुटुंबाचा एक ध्यास आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही हा डेकोरेशन केलेलं आहे. सर्वांना संविधान जय भीम. अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन इथे डॉक्टर आंबेडकर पालघर केलेलं आहे. या गर्दी नक्की कसं काय हाताळतात, एवढी गर्दी येणार भरपूर गर्दी आहे. येत होते दोन पद्धती आहे, कशा पद्धतीने नियोजन झालं? दरवर्षी उत्साहाने हा जयंती मोठ्या गावातील जी तरुण पिढी असते ट्रॅफिक आहे किंवा नियोजन आहे त्यांचं एकदम परफेक्ट नियोजन असतं. प्रत्येक आमच्या गावातील तरुण हा त्या नियोजन प्रत्येकी हाताने हाताळतो आणि चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम राबवतात. असं प्रत्येक गावातील लोकांनी असा कार्यक्रम हाताळला पाहिजे, असा जल्लोषाने साजरा करायला पाहिजे. ही 133 जयंती महोत्सवानिमित्त आमच्या आंबेडकर तर्फे बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. धन्यवाद. नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रतिनिधी मंगेश लुके यांच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर पालघर पूर्व यांचा जो जयंती महोत्सव साजरा होतो अतिशय सुंदर पद्धतीने जयंती महोत्सव चांगल्या म्हणजे आयोजन त्यांचं चांगलं असतं. त्यानंतर प्रबोधनानंद कार्यक्रम इथे ठेवले जातात आणि वेगवेगळे विषय घेऊन आणि या गावातली मुलं सुद्धा आहेत, या गावातले ज्येष्ठ वरच्या म्हणजे खूप मोठ्या पदावरती आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय तर त्याची जी त्याच्याबद्दलची माहिती देण्याचं काम दरवर्षी